हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण पनीर मसाला तयार करणार आहोत। रेसिपी आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं। त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत। आपण ज्या पद्धतीने बिर्याणीसाठी कांदा कापतो त्याच पद्धतीने कांदा कट करायचा आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरतीच गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम केली तर कांदा मऊसर होतो। तर पाहू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे। गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर आणखी थोडा डार्क कलर येतो, तर त्यामुळे असाच कांदा आपण काढून घेऊया। तर मिक्सरच्या जारमध्ये हा कांदा काढून घ्यायचा आहे। सेम असा कलर यायला हवा आपल्या कांद्याला। तर आता आपण कांदा काढून घेऊया। सर्व कांदे मी काढून घेतले। आता यामध्येच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा याला सुद्धा 4 ते 5 सेकंद फ्राय करून घ्यायचं तेलावरच। याला सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा मसाला थंड होण्यासाठी एका साइडला ठेवायचं। आता याच तेलावरती पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर फ्राय पनीर आवडत नसेल तर फ्राय नाही केलं तरीही चालेल, असं सुद्धा छान होतो पनीर मसाला। तर मी ते थोडं फ्राय करून घेते। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पनीरचे क्यूब्स छान फ्राय झालेले आहेत, याला एका साइडला ठेवायचं। मसाला सुद्धा थंड झाला। यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालायचं, थोडंसं कोथिंबीर। आता यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने वाटण तयार झालं। एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या जारमध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले बारीक कट केलेले, यांची सुद्धा प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर टोमॅटोची प्युरी तयार आहे। आता गॅसवरती तीच कढई ठेवली, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं। मी इथे 3 चमचे तेल घातलं। यामध्ये थोडे ड्राय मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये मोठी विलायची घेतली, एक कलमी घेतली आणि तमालपत्र घेतलं। यांना फ्राय होऊ द्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तिखट घालायचं। मी इथे 1.5 चमचा भरून तिखट घालते। 2 ते 3 सेकंद याला फ्राय करून घ्यायचं तिखटाला आणि यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची। यामुळे भाजीला एकदम छान टेस्ट येते आणि कलर सुद्धा खूप भारी येतं। आता टोमॅटोची प्युरी छान शिजवून घ्यायची आहे तेलावरतीच। पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे। आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला, कांदा आणि लसणाची पेस्ट वगैरे तो मसाला यामध्ये घालायचा आणि यांना सुद्धा छान तेलावरती शिजू द्यायचं आहे। मीडियम आचेवरच छान सर्व मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत। आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, धने पावडर घेतलेला आहे 1 चमचा भरून आणि अर्धा चमचा गरम मसाला। हे सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे तेलासोबत शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्येच। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम आचेवरच सर्व मसाला फ्राय करून घ्यायचं। मसाला छान शिजलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि मसाला थोडा थंड करून घेणार आहे। मसाला थोडा थंड झालेला आहे। आता आपण यामध्ये फ्रेश दही घालणार आहोत 3 चमचे। तर मी ते 3 चमचे दही घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ऑन असली आणि दही घातलं तर दही फाटू शकतं, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करूनच दही घालावं। आता गॅसची फ्लेम ऑन करून घेणार आहे आणि मीडियम आचेवर सर्व मसाला एकदा फ्राय करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत।
यावरती झाकण लावून 2 मिनिटे मसाला शिजू द्यायचं। दोन मिनिटे झालेली आहेत, मसाला छान शिजलेला आहे। मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे, तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। आता आपण यांची ग्रेव्ही तयार करून घ्यायची। तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी ते 1 ग्लास भरून पाणी घालणार आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आपण यामध्ये मीठ घातलेला नव्हता, तर आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घालायचं। व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचं। फ्राय करून घेतलेले पनीरचे क्यूब्स यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मधून कट केलेल्या, त्या वरती घालायच्या। यामुळे टेस्ट छान येते आणि दिसायला सुद्धा छान दिसते। आता याला 7 मिनिटे शिजू द्यायचं। तर 7 मिनिटांनी पाहू शकता छान ग्रेव्ही घट्टसर झालेली आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेऊ। तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला। आणि तूप टाकल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आणखी 2 मिनिटे शिजू द्यायचं आहे झाकण लावून। म्हणजे छान तेल सुटतो आणि भाजी सिल्की होत असते। वरून थोडं कोथिंबीर घालायचं आणि एकदा एकजीव करून घ्यायचं। आणि आता गॅसची फ्लेम ऑफ करून सर्व करायचं। तर पाहू शकता मस्त झणझणीत भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप आवडेल। आणि ही पनीर मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।